नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. प्रभाग क्रमांक 22 मध्ये महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. शिवसेना, बीजेपी, आरपीआय महायुतीकडून ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक 22 मधनं उषाताई वाघ, सुधीर कोकाटे, नम्रता कोळी, पवन कदम हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. मतदार राजा देखील ठिकठिकाणी या उमेदवारांचं भरभरून असं स्वागत करत आहे. अनेक ठिकाणी त्यांचं औक्षण केलं जातं आहे, त्यांचं तोंड गोड केलं जातं आहे, तर काही ठिकाणी जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत देखील केलं जात आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. एकत्र येऊया, शहर घडवूया अशा विकासनामा सर्वत्र या ठिकाणी हे चारही महायुतीचे उमेदवार एकत्र येऊन आपल्या मतदार राजांची भेट घेऊन त्यांना देत आहेत. आपल्या घरी आपल्या दारी आलेले आहे. आपण त्यांना विजयाचा आशीर्वाद देऊया. आज आपले चारही मातब्बर सेना, भाजप, आरपीआय महायुतीचे आम्ही चारही उमेदवार सुधीरदादा कोकाटे, नम्रता कोळी, त्याचप्रमाणे उषा वाघ आणि मी पवन कदम चारही उमेदवार आम्ही गेल्या 8 दिवसापासून 10 दिवसापासून प्रचार करतोय आणि प्रचाराची रणधुमाळी फार चांगली आहे. आम्ही घरोघरी प्रचार करतोय, लोकांना भेटतोय, संवाद साधतोय. लोकांचं मत आहे की तुम्ही इतकी कामं ह्या प्रभागात आणि ह्या ह्याच्यात केलेली आहेत, तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष नाही भेटलात तरी चालेल, तुम्ही बाकीच्या ठिकाणी जा की जिथे नागरिकांची अजून काही कामं करता येतील. आणि कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची महारॅली या प्रभागातून झालेली आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे येत्या 15 तारखेला हे सर्व जे नागरिक आहेत ह्या प्रभाग क्रमांक 22 मधील हे महायुतीला मतदान करतील. 2 धनुष्यबाण आणि 2 कमळ. आणि 16 तारखेला शिवसेना, भाजप महायुतीचा महापौर बसेल ह्याची मला खात्री आहे. देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि आमचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी महायुतीची धुरा आमच्या खांद्यावर दिलेली आहे. आणि आम्ही महायुतीचे चारही उमेदवार इथे जोरशोराने म्हणजे आमचा प्रचार चालू आहे आणि लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आणि नक्कीच आपल्या महायुतीचा चारही उमेदवार येणाऱ्या 16 जानेवारीला त्यांचा विजय निश्चितच आहे. आणि जी विकास कामाचा धडाका चालू केला आहे आपल्या प्रभागात म्हणाल तर किती मोठी मोठी कामं झालेली आहेत. आत्ताच पवनजींनी सांगितलं, एक जलकुंभाचं कामही आपल्या खाटण रोडला जी पाण्याची समस्या भेडसावते आणि चरईमध्ये पण ही समस्या आता आम्ही निस्तरणार आहोत, ती पण सॉल्व्ह करणार आहोत. आणि जी मेन इश्यू आहेत ते आम्ही त्याच्यावर लक्ष देतोय, लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि नक्कीच विकासाचा धडाका इथे जोमाने चालू आहे आणि प्रचार आमचा जोरात चालू आहे. महायुतीचा प्रचार आहे. चारही उमेदवार आम्ही आणि 3 उमेदवार जुने आहेत आणि 1 उमेदवार नवीन आहे, पण आम्ही 3 उमेदवार यांना घेऊन जाणार आहे. आणि विकासाची कामं आम्ही करतोय आणि जो काम करेल तोच निवडून येतो, याच्यावरचा पहिली मुख्य गोष्ट आहे. आज शिंदे साहेबांनी आपल्याला ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल सुपर स्पेशालिस्ट करून दिलं. 528 कोटी रुपये दिले. आता ते कमीत कमी फेब्रुवारी महिन्यात चालू होईल असं वाटतंय. ठाण्यातला एकही पेशंट मुंबईला जाणार नाही याची खात्री आहे. 3 कॉलेज झाले तिथे, नर्सिंग कॉलेज झाले, आता मेडिकल कॉलेज पण होते. म्हणजे ठाण्यामध्ये आरोग्यासाठी एकदम बेस्ट शिंदे साहेबांनी केलेलं आहे. तसंच एक आमच्या इथे तलाव होता, जोगिला तलाव, लक्षात असेल तुमच्या. जोगिला तलावाला झोपड्या बांधल्या होत्या. झोपड्या काढून 270 लोकांना आपण तिथं घरं दिली विनामूल्य, म्हणजे बिना पैशाची त्यांना घरं मिळाली आहेत. आज 35-35 लाखाचं एक घर आहे. आणि आज स्टेडियममध्ये नाल्याचं पाणी यायचं तर स्टेडियममध्ये कधी मॅच नसत्या झाल्या, तो नाला बांधल्यामुळे आज स्टेडियम पण सुखी झाला एकदम. आज स्टेडियमला टुर्नामेंट व्हायला लागल्यात, रणजी ट्रॉफीसारखे खेळ होऊ शकलेत. एकदम अतिशय छान उत्तम प्रकारचं वातावरण आहे. लोकांचा अतिशय छान प्रकारचा प्रतिसाद आहे. येणाऱ्या 15 तारखेला मतदानांना आव्हान करेल जास्तीत जास्त लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं. महायुतीचा विजय हा नक्कीच आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026साठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रभाग क्रमांक 5 अधिकृत उमेदवार सीताराम राणे यांच्या निवडणूक प्रचार मोठ्या उत्साहात सुरू आहे. संध्याकाळी कोकणी, पाडव पवारनगर, शिवाईनगर, वसंत विहार, येऊर, कोकणीपाडा, रामबाग आणि आजूबाजूच्या परिसरातून सदर प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे उमेदवार सुलेखा चव्हाण, परिषा सरनाईक, जयश्री डेव्हिड गायकर इत्यादी प्रचारामध्ये सहभागी झाले होते. यावेळी घरोघरी ओरडात जाऊन प्रचार करण्यात आला. यावेळी सर्व उमेदवारांचे नागरिकांनी ठिकठिकाणी फटाके फोडत दारोदारी आरती करून साखर भरवून स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्यात. शिवसेना, भाजप, महायुतीचा विजय असो अशा यावेळी घोषणाबाजी देण्यात आल्या. यावेळी संपूर्ण वातावरण प्रफुल्लित झालं होतं. यावेळी सीताराम राणे व जयश्री डेव्हिड गायकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. जरा आवाज द्या, कार्यकर्त्यांना आवाज द्या. ऐका ना, मी तुम्हाला फोन करणारच होतो. इथे बाबू मागे राहिले. महायुतीसाठी पोषकच नाही तर उत्तम असं वातावरण आहे. कारण ठाण्यामध्ये महायुतीशिवाय दुसरं कोण दिसतच नाही. त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत, यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. महायुतीचा प्रमुख मुद्दा म्हणजे विकास, सबका साथ सबका विकास. युतीने ठाणं एक वेगळं, आतापर्यंत युतीने मग ते केंद्रातलं असो, राज्यातलं असो, चांगल्या प्रकारे सोयीसुविधा, मेट्रोसारखं रस्ते चांगल्या प्रकारे केले आहेत, लोकांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. आणि याच्यासाठी केंद्रामध्ये युतीची सत्ता आहे, राज्यामध्ये युतीची सत्ता आहे. आणि हे सगळं चांगल्या प्रकारे पुढे जायचं असेल तर महानगरपालिकेत सुद्धा युतीची सत्ता हवी. म्हणून ठाणे महानगरपालिकेतल्या सर्व मतदारांनी युतीला मोठ्या फरकाने, मोठ्या मताने विजयी करायचं ठरवलेलं आहे. बघा, लोकसभा निवडणूक आपण महायुतीत लढलो, राज्याच्या निवडणुका आपण महायुतीत लढलो आणि आता ठाणे मुंबई हे महानगरपालिका पण आपण महायुतीत लढतोय. आणि तुम्ही जर बघितलं तर ठाणे हे शिवसेनेचं गड आहे, महायुतीचा महापौर नेहमी बसतो आणि ह्या वेळेला पण महायुतीचंच महापौर बसतं. सगळीकडे भगवामय हिंदू वातावरण आहे आणि सगळीकडे बघायचं एक वेगळा उत्साह आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि आधीचे मुख्यमंत्री आमचे एक पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब ह्यांनी इतकं छान काम केलं आहे. कारण लोकांना आता काय, कोण कुठे आहे, काय आहे, कुठला ब्रँड आहे हे विषय विचार करत नाही. त्यांना फक्त डेव्हलपमेंट पाहिजे असते, विकास पाहिजे असतं. जो सामान्य माणूस आहे
त्याला फक्त विकास हवा असतो. आणि जर तुम्ही बघितलं तर पूर्ण राज्यामध्ये ठाणे असो, मुंबई असो किंवा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे डेव्हलपमेंटची कामं चाललेली आहेत आणि लोकांचा भरपूर विश्वास बसलेला आहे या महायुती सरकारमध्ये. आणि प्रत्येक लोक खुश आहेत आणि मला वाटते सगळीकडे भगवामय हिंदुत्व वातावरण आहे. नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक 5B मधून मी स्वतः आहे, क मधून परिषाताई आहेत आणि ड मधून सीताराम राणेदादा आहेत आणि अ मधून सुलेखा चव्हाणताई बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तर आता कोकणीपाड्यात आलो आहेत आणि इथे प्रचार रॅली आमची चालू झालेली आहे. स्थानिकांना घेऊन प्रचार करतो आणि चांगला इथे प्रतिसाद चांगला आहे स्थानिकांचा. पुण्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री, राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन झालंय. निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिकृत उमेदवार अंजनी कुमार सिंह व सहकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कलमाडी यांच्या निधनाने काँग्रेसचे फार मोठं नुकसान झालंय असं ते म्हणाले आणि एक सच्चा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली. लोकांना भेटले आणि व्यावसायिकांनाही भेटले आणि त्यांना संधी देण्याची शिफारस केली आणि सर्वांचे आशीर्वाद देखील घेतले. काँग्रेस सर्व उमेदवारांनाही जनतेचा पाठिंबा मिळाला. प्रचारासाठी अजून बरेच दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचारासाठी उत्सुकता आहे आणि त्यांची खूप मेहनत घ्यावी लागत आहे. प्रभाग क्रमांक 15चे अधिकृत उमेदवार वाहुळे विद्या भीमराव, निधी दीपक पाठक, अंजनी कुमार सिंह, हाताचा पंजा या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा असं आवाहन यावेळी मतदारांना त्यांनी केलं आहे. कांग्रेस पक्षाचा अंजनी भैया आने वाले 15 तारीख को हाथ की पट्टी के सामने वाला बटन दबाकर इनको भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के उम्मीदवार अंजनी कुमार सिंह, निधि पाठक, वाहुले आपके इलाके में पहुंच चुके हैं. आपका आशीर्वाद लेने के लिए इनको भारी मतों से हाथ का पंजा, हाथ का. अभी आप तो बड़ी दुखद घटना घटी. हमारे वरिष्ठ कांग्रेस नेता, पूना के सांसद माननीय श्री सुरेश कलमाड़ी जी, पूर्व केंद्रीय राज्य मंत्री, उनका निधन हो गया. बड़ा दुख हुआ सुन करके. हमने अभी कार्यालय से निकलने से पहले उनको शोक संतप्त अपने कांग्रेसियों को जो है श्रद्धांजलि उनके लिए अर्पित किया है और उसके बाद प्रचार यात्रा के लिए हम निकल गए हैं क्योंकि समय अभाव है और चुनाव आयोग ने इस तरह से चुनाव की लड़ी बिछाई है कि समय नहीं है. इसके लिए हम लोग प्रचार के लिए निकल गए हैं. प्रभाग क्रमांक 15 से हम टक्कर दे रहे हैं. यहाँ हमारे टक्कर में कोई उम्मीदवार नहीं है. इस समय पूरे क्षेत्र की जनता, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सारे लोग हमको समर्थन कर रहे हैं और मेरी जो है विजय यात्रा आगे की तरफ बढ़ रही है. कल टाइम्स ऑफ इंडिया और नवभारत टाइम्स के लोगों ने सर्वे किया था. यहाँ पर उन्होंने बताया आप लीड कर चुके हैं, 70% आगे चल रहे हैं और आपकी विजय श्री निश्चित है. आप लोगों का सहयोग चाहिए. जनता मुझे भरपूर समर्थन दे रही है, घरों में उनके जा रहे हैं, हमको आशीर्वाद दे रहे हैं और हमको अपने अश्रु द्वारा जो है कि हमको आशीर्वाद दे रहे हैं कि बहुत दिनों के बाद कांग्रेस के एक वरिष्ठ नेता को टिकट मिला है इंदिरा नगर प्रभाग से. जिस प्रभाग को बसाने रचाने में हमारे स्वर्गीय डॉक्टर नैन बहादुर सिंह पिताजी ने अपनी कुर्बानी दी है और उस कुर्बानी को जाया न जाए इसके लिए नगर की जनता बोलती है कि नहीं, इस बार हम आपको अंजनी कुमार सिंह जी चुनेंगे और कांग्रेस के साथ पूरे जनता का हाथ है और जन समर्थन मिल रहा है. हम विजय श्री मुझे निश्चित मिलेगी, यह तय. नाव विद्या भीमराव वाहुळे, प्रभाग क्रमांक 15 मधून मला तिकीट मिळालेलं आहे आणि आम्ही डोर टू डोर आता सध्या प्रचार सुरू आहे. तर आम्हाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक खूप म्हणजे म्हणतात आम्ही काँग्रेसच्याच बाजूने आहेत. आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांना आवडतंय की आमच्या घरापर्यंत, आमच्या दारापर्यंत काँग्रेसची लोक येत आहेत. हे लोकांना आवडतंय आणि त्याच्यामुळे आम्हाला पण थोडंसं प्रेरणा मिळते. आमचे काँग्रेसचे वरिष्ठ नेता अंजनी सिंग आहेत. आम्ही त्यांच्या मागे चालतोय. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे वेळोवेळी. मी या नगरातल्या सगळ्या नागरिकांना आव्हान करते की आम्ही काँग्रेसचे उमेदवार आहोत. आम्हाला भारी संख्येने मतदान करून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्वीप मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत शहरभर विविध शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला, निबंध व घोषवाक्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. मतदानाचा टक्का वाढावा तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीने दिलेला अधिकार बजावावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉक्टर मिताली संचेती यांच्या सहकार्याने शहरातील विविध भागांमध्ये दररोज जागृती सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 56 ओवळा येथे मंगळवारी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. रंगीबिरंगी रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य हा संदेश विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेने पोहोचवला. दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 27-28 मध्ये SMG विद्यालय दिवा स्टेशन येथे मतदान जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक अनंत धातवे, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 33 प्रभाग आहेत. त्यामध्ये 131 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. अनेकांना पक्षाकडून उमेदवारी अर्ज न दिल्यामुळे बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. ठाण्यातील कासारवडवली, ओवळा, वाघबीळ, भाईंदरपाडा, नागला बंदर इत्यादी भागात घोडबंदर पट्ट्यामध्ये प्रभाग क्रमांक 1D मधून शिवसेना महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ दिलीप ओवळेकर हे उभे आहेत. त्यांच्यासमोरच शिवसेनेतून उमेदवारी न दिल्यामुळे बंडखोर अपक्ष उमेदवार रवी घरत निवडणुकीच्या रिंगणामध्ये नारळ चिन्ह घेऊन उभे आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1D मध्ये शिवसेना व अपक्ष अशी काटेकी टक्कर आपापसात दिसून येणार आहे. माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी कोणत्याही प्रकारचा विकास कासारवडवली आणि इतर गावांमध्ये केला नसल्याचा आरोप अपक्ष उमेदवार रवी घरत यांनी केला आहे. तर आम्ही कामातून उत्तर देतो असं मत सिद्धार्थ ओवळेकर यांनी मांडलं आहे. वरती नाही गेली ना. मला साहेब कसं आहे की गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही जे काय केलं ते लोकांसमोर आहे. मी माझ्याकडे मानपाडा प्रभाग समितीचा सभापती म्हणून होतो. तिकडे इंजिनियरपासून ठेकेदाराला विचारलं सिद्धार्थ ओवळेकर किती स्वच्छ आणि प्रामाणिक आहे, तर साधारण सर्व इंजिनियर किंवा ठेकेदार जे असतील त्याचं उत्तर देतील. त्या व्यतिरिक्त माझ्या घरावर रस्ता तो अजूनही आहे, माझ्या मंदिरावर रस्ता नाही. त्या व्यतिरिक्त झालं तर सगळ्यांनी त्यांची इच्छा व्यक्त करावी. ही लोकशाही आहे. काम बोलता आहे. माझं नाव हे माझ्या कामाने झालेलं आहे आणि काम बोलता आहे. बाकी सगळ्यांनी साम दाम दंड जे आहे ते वापरावे. मी माझ्या कामावर निवडून येईन असा मला विश्वास आहे आणि माझा जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात शिवसेना भाजप युती निवडून येईल असा मी विश्वास तुम्हाला व्यक्त. अफवा आहेत. सगळ्या प्रकारचा प्रयत्न लोकांनी करावे. जे काय 8 उमेदवार आहेत त्यांनी करावे. मी असं कोणाला लक्षित करत नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, पुढे लढणार आणि सर्व शिवसैनिक आहेत त्यांना सामावून घेऊन एक युतीने एक मताने आम्ही पूर्ण पॅनल जो आहे तो निवडून येऊ असा विश्वास मी व्यक्त करतो. नाही, चुकीची माहिती आहे. मी पॅनल नाही उभा केलेला आहे. मी स्वतः इंडिव्हिज्युअल माझी लढाई लढत आहे ना, माझ्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण मी 2007ला निवडणूक लढवली होती, 12ला लढवली होती आणि माझ्या 17ला जेव्हा मी पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा मला सांगला गेला होता का तुला तिकीट भेटणार आहे म्हणून मी प्रवेश केला होता. त्याच्यानंतर मला मिसेसला कॉम्प्रोमाइज करून तिकीट दिला होता. तो मी कॉम्प्रोमाइज करून तिकीट घेतला. त्याच्यानंतर मला शब्द दिला होता का पुढचा नगरसेवक तू. आणि 2 वर्ष मी गेले 5-8 वर्ष मी लगातार काम करत असतानाही मला सांगितलं गेला का याच्या पुढे तूच. कारण शिंदेसाहेबांचा एक स्लोगन होता का जो काम करेन तो पुढे जाईन. त्या स्लोगन माझ्या डोक्यात होता. बाळासाहेबांचे विचार माझ्या डोक्यात होते आणि माझे लाडके घोडबंदरचे आमदार होते त्यांचे विचार माझ्या मनामध्ये आहेत ना. मी त्यांना गुरुवर्ग मानतो माझा. त्यांच्याबरोबर काम करत असताना एवढा काम केला विभागामध्ये का मी कधी 19वी आमदारकी, नंतर खासदारकी, नंतर वापस आमदारकी गेली. असे 8 वर्षाचा प्रवास करत असताना 40 याद्या बघत असताना जनतेने एवढा प्रतिसाद मला दिला. जनतेच्या रोजच्या टचमध्ये राहणं, ऑफिसमध्ये भेटणं, त्यांचे विषय सोडवणं आणि मला जनतेने कौल दिलेला आहे का दादा तुझ्यावर अन्याय होतो, हा अन्याय किती तू झेलणार. माझा जनतेने मला सपोर्ट केलेला आहे. जनता माझ्याकडे सिनियर सिटीजन असो, यंग क्राऊड असो, माझे पदाधिकारी असो, ते बोलले दादा अन्याय नाही,
तुझा विचार केला जात नाही. कोणतरी तुझ्याकडे वडिलांच्या पुण्याही मुला जर तुला सारखा का त्याच्याकडे वडिलांची पुण्य आहे माझ्या विरोधकाच्याकडे तर बोलतात असं व्हायला चुकीचं आहे ना. मी माझा स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढतो मी, कारण मी जनतेची सेवा केलेली आहे आणि मी कामं केली आहेत, त्याच्यासाठी मी निवडणुकीला उभं राहिलो. जो तुम्ही प्रश्न विचारला का अशी बंडखोरी झाल्यानंतर गेल्या टायमाला मर्डर झाला, हे झाला ते झाला, बघा देवाने जो दिलेलं आयुष्य आहे, देवाने हा श्रीफळ दिला आहे मला आणि त्याच्यामध्ये मला गणपती बाप्पा दिला आहे. माझा जेवढं आयुष्य असेल तेवढाच माझं आयुष्य मी जगणार आहे. आणि मला जो मारणारा असेल किंवा हे काय झाला असेल ठाण्यात याच्या टायमाला, माझं एकच सांगणं आहे, क्रांती जेव्हा होते ना, मला एकच सांगणं आहे का एखाद्या माझ्यावर का कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकदा विचार करा फक्त का ज्या विभागामध्ये जो कार्यकर्ता काम करतो त्याच्या पदाधिकाऱ्यांना, त्या जनतेला सर्वांना घेऊन, तिथले नगरसेवकांना घेऊन ती मिटिंग होणं गरजेची आहे. का कॅन्डिडेट कोण काम लायकीचं आहे त्या पात्रतच आहे ते होणं खूप गरजेचं आहे. मला हे मेसेज द्यायचं आहे, कारण कॅन्डिडेट पात्रता असतानाही त्याचा तिकीट का नाही दिला जात हा माझा मोठा क्वेश्चन आहे आज सर्व पक्षांना. आता हे माझ्यावरच नाही झाला, फक्त माझा हे झालेलं आहे. सर्व मला जण बोलतात का तू पक्षात असताना बंडखोरी केली. मी बंडखोरी नाही केली, मी माझ्या अस्तित्वाची लढाई लढतो. मी समोरच्या उमेदवाराला पण मी सांगितलं, बोला 17ला मी कॉम्प्रोमाइज केले, या टायमाला तू कॉम्प्रोमाइज कर, तुझ्या बहिणीला तिकीट घे. मी स्वतः त्याच्या वडिलांशी बोललो, त्याच्याशी बोललो, त्याच्या भावजीशी बोललो, पण त्यांचा एकच होता का तुला आम्ही उभा राहून देणार नाही, तुला तिकीट मिळून देणार नाही. बोला मग ठीक आहे, बोला मग माझी अस्तित्वाची लढाई आहे, तुम्ही तुमचा पॅनल लढा, माझे मी प्रयत्न करत राहीन आणि मी माझे विकास मुद्दे आहेत आणि मी जे काही सेवा केलेली आहे जनतेची, त्या जनतेच्या विकास कामावर ना सेवेवर मी उभा राहिलेलो आहे. जनता मला कौल देणार आणि 16 तारखेला मी नारळ फोडणार. शेठ टी एज्युकेशन सोसायटी, शेठ वाणिज्य महाविद्यालय, शेठ JTT कला महाविद्यालय ठाणे येथे शिक्षण व उद्योग क्षेत्रात शाश्वत विकासासाठी AI आधारित नवोक्रम या विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे आयोजन विज्ञान व तंत्रज्ञान विभाग BCom विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, उपप्राचार्य डॉक्टर मानवशी बागची, IQC समन्वयक हिमांशी मनसुखानी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर योगेश्वरी पाटील यांच्या संयोजनाखाली ही परिषद संपन्न झाली. परिषदेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर संगीता टॉट, डीन रिसर्च सेंटर, ITM बिझनेस स्कूल खारघर उपस्थित होत्या. तर VJTI येथील नामवंत अभ्यासक डॉक्टर संदीप उदमाळे यांनी मुख्य भाषण केलं आहे. शिक्षण उद्योग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या भूमिकेवरती नवोक्रम व शाश्वततेसाठी AIचा प्रभाव वापर कसा करता येईल यावर या परिषदेत सखोल चर्चा झाली. या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्र, उद्योजक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. So we need, I think, something, the ethics is very important, going to play a very important role when we are using this AI. Okay, thank you very much. Between the human employees and the machines that were working. Any guesses on that? Authenticity. Before that, 10 days non-stop, 8 to 10 hours like we work in offices, same way these people were also working and machines were doing the work as usual. It was the same task, right? But after 10 days, there was a slight difference. Controversy for organizing the conference on AI, and also thanks to the NKTT management and the principals and the authorities to invite us and organize such a excellent conference on the recent and hot topic. So when we talk about that AI, it consists of two words basically, artificial and intelligence. So we know that what is an artificial, means that it is not a. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.